टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आम्ही आता जोपर्यंत नद्या प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन चालू राहणार आहे। माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशातील नद्या प्रदूषण झालेल्या आहेत। त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील, नाशिक शहरातील ज्या 4 नद्या आहेत आज प्रामुख्याने पवित्र गोदावरी माता, नंदिनी, वालदेवी, दारणा या 4ही नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्या, त्यासाठी आमचं हे आंदोलन दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी रामकुंड येथे आम्ही संपूर्ण कार्यकर्ते पाण्यात उतरून आमचं आंदोलन असणार आहे। कारण प्रशासन कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही, कोणत्या प्रकारचं काम करत नाही। जेवढे STP प्लॅन्ट आहेत ते एकही कार्यान्वित नाही आणि कोणतीही प्रक्रिया न करता नदीत वर्षानुवर्षापासून आम्ही बघतोय, आम्ही महापालिकेत लोकप्रतिनिधीमधून बघतोय, अनेक वेळा आवाज उठवला परंतु त्याच्यावर काही परिणाम होत नाही। संगनमताने ठेकेदार आणि अधिकारी त्या STP प्लॅन्टचे जे बिलं काढतात खाऊन घेतात, मात्र काम करत नाही। संपूर्ण शहरातील आपण बघितलं गोदावरी ते नांदूर मधमेश्वर, तिकडून बगूर ते नांदूर मधमेश्वर या सगळ्या नद्यांमध्ये पाणवेलीने वेढा घातलेला आहे। कुठली पाणवेली काढली जात नाही, कोणत्याही प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।